नमस्कार. स्वरांजली ए टू जेड फ्लॅशमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 19D शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री पवन हिरण्णा देसाई यांच्याकडून जाणून घेऊयात की प्रभाग 19मधील समस्या, विविध समस्या आणि त्यांनी निवडून आल्यानंतर प्रभाग विकास कुठल्या पद्धतीने करणार आहेत आणि त्यांनी मतदारांना काय आवाहन करणार आहेत या संदर्भात त्यांच्याकडून माहिती घेऊयात. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी पवन हिरण्णा देसाई, प्रभाग 19मधून शिवसेनेचा अधिकृत उमेदवार. प्रभाग 19D मध्ये मी अधिकृत उमेदवार आहे. आणि प्रभाग कुठून कुठपर्यंत आहे? आकाशवाणी केंद्र ते पार विजयनगर झेंडा, भगवा झेंडा कट्ट्यापर्यंत, तिथून देसाईनगरपर्यंत, तिथून HRCT नंबरपेठ आणि पूर्ण स्वागतनगरचं पट्टा, हे सगळं भाग आहे. 35,789 लोकसंख्या आहे. तर प्रभागात काय काय समस्या आहेत? सगळ्या समस्या भरपूर आहेत सर. काय मूलभूत सुविधाच अजून नाहीत. म्हणजे रस्ता, वीज, पाणी हे तर आहेच 100%. हे आम्ही येत्या 2-3 वर्षात मार्गी लावू. त्याच्यानंतर आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी, तरुणांसाठी म्हणजे वाचनालय असतील, म्हणजे सगळं आरोग्याविषयी काय काय करता येईल हे सगळे आम्ही पुढच्या येत्या 5 वर्षात काम करणार आहोत. मतदारांना काय आवाहन करणार आहे? मतदारांना मी हात जोडून कळकळीची विनंती करणार आहे. यंदा बदल हवा आहे. एका तरुणाला आणि तरुणाच्या पॅनलला, म्हणजे आता माझ्यासोबत 4 पॅनल, अ, ब, क, ड, म्हणजे 4ही शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. 4ही उमेदवारांना तुम्ही भरघोस मताने निवडून आणा. पुढच्या 5 वर्षात असं काही काम करेन की नागरिकांना, तुम्हाला सांगतो, आपलं प्रभाग हे सोलापुरात नाही तर महाराष्ट्रात ओळखलं गेलं पाहिजे. असं स्वच्छ, सुंदर आणि चकाचक प्रभाग करायचं माझं स्वप्न आहे. त्या स्वप्नाला तुम्ही सगळ्यांना हातभार लावलं पाहिजे असं मला वाटतं. आणि पक्षाचे ध्येय धोरण काय आहे? पक्षाचं ध्येय धोरण काय आहे? म्हणजे 80% समाजकारण. उपक्रम वगैरे आम्ही खूप उपक्रम राबवलेला आहे. म्हणजे 1 किलोमीटर आमचा परिसर स्वच्छ, सुंदर, सुशोभीकरण दिसण्यासाठी 1 किलोमीटरचे, म्हणजे चेतन हॉटेलपासून ते बनशंकरी चौक, नीलमनगरपर्यंत 1 किलोमीटर डिवायडरमध्ये आम्ही प्लांटेशन केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी महिलांना, पुरुषांना, वयस्कर लोकांना, ज्येष्ठ मंडळींना आणि तरुणांना आरोग्य तंदुरुस्त राहायला पाहिजे यासाठी आम्ही ओपन जिमची निर्मिती केलेली आहे. 3ऱ्या वर्षासाठी आमच्या इथं कुठंच गार्डनची सोय नव्हती. म्हणजे महिलांना रस्त्यावर वॉकिंग करणं हे असुरक्षित होतं. त्यांना आतमध्ये वॉकिंग ट्रॅक असेल म्हणा, योगा सेंटर असेल म्हणा, ओपन जिमसारखा प्रकार असेल म्हणा, हे सगळे आम्ही हे 5 वर्षात काम आम्ही मार्गी लावणार आहोत. आणि आतवाड भाग असल्यामुळं या ठिकाणी ड्रेनेज, लाईट आणि बाकीच्या सुविधा काय काय अडचणी येतात? हे माझ्यासाठी खूप छोट्या गोष्टी आहेत. रस्ता, वीज, पाणी, दिवाबत्ती हे खूप माझ्यासाठी छोट्या गोष्टी आहेत. मी हे मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार नाही. हे येत्या 2 वर्षात, 5 वर्षाच्या कालावधीत 2 वर्षात हे सगळे कामं मी मार्गी लावणार आहे 100%. राहिलेले 3 वर्षासाठी आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी, स्वच्छतेसाठी, तरुणांना काय करता येईल ह्यासाठी माझं जास्तीत जास्त फोकस असणार आहे. अन्न, वस्त्र, निवारा माणसाला कसं लागतं तसं जनतेला वीज, पाणी आणि रस्ता एवढंच नसून ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय देतात त्याला महत्त्व आहे. झालं की 25 वर्ष झाले, त्याच मुद्द्यावर आपण निवडणूक लढवायची का? रस्ता, वीज, पाणी ह्याच मुद्द्यावर आपण किती दिवस निवडणूक लढवायचे? काही तर नवीन पाहिजे ना साहेब. 25 वर्ष गल्ली ते दिल्लीपर्यंत सगळी सत्ता असून परत आपण त्याच मुद्द्यावर जर निवडणूक लढवत असेल तर ह्याला काही अर्थ नाही. नवीन आपल्या प्रभागाला काय देता येईल ह्याला मला वाटतं ह्याला महत्त्व आहे. म्हणजे तुम्ही विजन ठेवलेला आहे की प्रभागाचा विकास आदर्श प्रभाग म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखलं पाहिजे. भास्कर पेरे पाटलांचं एक छोटंसं गाव आहे, पाटोदा म्हणून असं गाव आहे. त्या आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार म्हणून त्या गावाला महाराष्ट्रात नव्हे तर देशात सन्मानित केलं गेलेलं आहे. ते स्वप्न मी या प्रभागात बघितलेलं आहे. साहेबांचं कसं देशात सन्मानित केलं गेलं तसं संपूर्ण महाराष्ट्रात माझा प्रभाग हे अव्वल क्रमांकात असलं पाहिजे. सगळ्या बाजूने अव्वल क्रमांकात असलं पाहिजे हे एक स्वप्न घेऊन मी बाहेर पडलेला तरुण आहे. त्या स्वप्न मला जनता मताच्या रूपात आशीर्वाद देईल, भरभरून आशीर्वाद देईल. 4ही पॅनलला, शिवसेनेला, धनुष्यबाणला निवडून देतील अशी मी जनतेकडे जाहीर आवाहन करतो. पुन्हा एकदा आपण प्रभागातील नागरिकांना काय आवाहन करतो? नागरिकांना एवढं सांगतो, गेले 25 वर्षात जे झालं ते विसरून जावं. आता पुढचं येणारे आपण भविष्याचा विचार करू. खूप काही काम करण्यासारखी इच्छाशक्ती माझ्यात आहे व माझ्या पॅनलमधल्या उमेदवारांना आहे. 100% येणारा काळ हे तुमचा असेल. तुम्ही नगरसेवकांच्या दारी जाण्यापेक्षा नगरसेवक कसा तुमच्या दारी येतं त्यावर मी जास्तीत जास्त फोकस करणार आहे. येणाऱ्या 5 वर्षात रोज सकाळी उठून वॉकिंगला मी प्रभागात लोकांच्या दारी जाणार आहे समस्या ऐकून घेण्यासाठी.
जेणेकरून जनता आपल्या दारी येण्यापेक्षा मी जनतेच्या दारी जाणार आहे समस्यासाठी. 24 तासात लय जर 48 तासात सगळ्या समस्यांचं निवारण होईल, प्रत्येकांची कामं होतील. काही कामं असो, तुमच्या छोट्यातलं छोटं दवाखान्याचं असेल, हॉस्पिटलचं असेल, अमुक पोलीस स्टेशनचं असेल, काही कुठलीही समस्या, महापालिकेची कुठली कागदोपत्राची समस्या असेल, शिक्षणाचं असेल, आरोग्याचं असेल, काही तुमची समस्या असेल, ते येणाऱ्या 5 वर्षात तुमच्या कुटुंबातला एक माणूस म्हणून मी 100% तुमचे सगळे कामं मार्गी लावतो. आमच्या पॅनलला तुम्ही भरभरून मतदान करचाल ही माझी तुमच्याकडे हात जोडून प्रामाणिक विनंती आहे. धन्यवाद. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सर.